म्हटलं की महायुतीमध्ये 6 जागांवरनं सस्पेन्स नव्हता असं दिसत होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवारांचं नाव 4 दिवस आधीच जाहीर केलं होतं. काल सकाळीच भाजपनेही आपले 4 उमेदवार जाहीर केले होते. पण पण इथेच खरा सस्पेन्स आहे आणि तो आहे एकनाथ शिंदेंचा सायलेन्स. आज सकाळपर्यंत शिंदेंच्या एका जागेवर कोण उमेदवार असेल याची कुणालाही खात्री नव्हती. राहुल शेवाळे, शायना एनसी, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती. पण ऐनवेळी प्राध्यापक ज्योती वाघमारेंनी शिवसेनेकडनं अर्ज भरला आणि वेगवेगळ्या चर्चांचा किस पडायला लागला. चर्चेत नसणारं नाव अचानक पुढे आल्यामुळे इच्छुकांच्या गर्दीतून नाराजीचे सूर येणारच. त्यामुळे शिवसेनेतून आपली नाराजी कुणी कुणी उघडपणे मांडली आणि त्यावर एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात काय उत्तर दिलं हेही सगळं आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा आपला प्रश्न. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राज्यसभेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, ऐनवेळी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांच्या नाराजीचा एकनाथ शिंदेंना सामना करावा लागेल का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. मी सारखं म्हणतेय की महायुतीमध्ये जागांवरनं कोणताही सस्पेन्स नव्हता. पण आज शिवसेनेकडनं ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाली त्याने मात्र अनेकांचं टेन्शन वाढवलं होतं. कारण पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना 2 उमेदवार देणार हे बोललं जाऊ लागलं. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात शिवसेनेच्या इच्छुकांची गर्दी जमू लागली आणि निवडणूक बिनविरोध होणार नाही असंही चित्र दिसू लागलं. आणि दुसरं म्हणजे इतके सगळे इच्छुक असताना एकनाथ शिंदे नेमकं कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार यावरनंही सस्पेन्स वाढू लागला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अवघ्या 2 तासांवरती आली आणि तेवढ्यात प्राध्यापक ज्योती वाघमारे निवडणूक कार्यालयाकडे निघाल्या. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि पहिल्या फळीतले अनेक नेतेही होते. त्यामुळे वाघमारेंच्या उमेदवारीवरती जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. पण शिवसेना 2 उमेदवार देणार का या चर्चांचं काय झालं? शिवसेनेनं 2 उमेदवार न देता एकच का दिला? यावर एकनाथ शिंदेंनी उत्तरही दिली. पाहूयात. डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण या राज्यात राबवली. अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला आणि त्यामुळे आता या शिवसेनेच्या माध्यमातून देखील डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे. आम्ही मॅच खेळायला उतरतो ते जिंकायसाठी आणि ही मॅच खेळली असती तर नक्कीच जिंकलो असतो. परंतु आदरणीय शरद पवार साहेबांकडून आलेली विनंती आणि एकंदरीत त्यांचं जे काही ज्येष्ठत्व जे आहे त्यांनी देखील राज्यासाठी देशामध्ये जे केलेलं काम आहे याचा सर्वांनीच विचार केला आणि सर्वांची भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. शिवसेनेत अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेल्या पण आपल्या वक्तव्यानं मैदानं गाजवणाऱ्या ज्योती वाघमारे, ज्योतिताईंनी खूप कमी वेळामध्ये पक्षात आपला जम बसवलाय. शिवसेनेचा अभ्यासू आणि आक्रमक चेहरा अशी ज्योती वाघमारेंची राजकीय ओळख आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं होणाऱ्या टीकेला तितकंच जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये ज्योती वाघमारेंचं नाव आघाडीवरती होतं. म्हणूनच दसरा मेळाव्यातल्या मंचांवरती भाषण देण्याचा मान ज्योती वाघमारेंना अल्पावधीतच मिळाला होता. पण त्यांचा संघर्षही तितकाच मोठा आहे. ज्योती वाघमारेंना चळवळीचा वसा घरातच वडील नागनाथ वाघमारेंकडनं मिळाला. सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये नागनाथ वाघमारे हे मोठं नाव होतं. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत ज्योती वाघमारे यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतनं कामाला सुरुवात केली. राज्यभरामध्ये वक्तृत्व स्पर्धा जिंकल्यानंतर जे बक्षीस मिळायचं त्या रकमेतनं ज्योती वाघमारेंनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय. आणि त्याच वक्तृत्वाच्या जोरावर ज्योती वाघमारेंनी राजकीय मैदानही गाजवायला सुरुवात केली आणि आता लवकरच राज्यसभेची पायरी देखील चढणार आहेत. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे
की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. त्याच्यामुळे आज कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप हा एक सर्वसामान्य कामगार आहे, जिच्या आईनं काबाड कष्ट केलेले आहेत, त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीवरती अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतीये. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार. आणि ज्यांनी आम्हाला लढायचं बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीमाई, माता जिजाऊ या सगळ्या जणींचे आभार. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवरती प्रभुत्व. इंग्रजी साहित्यामध्ये पीएचडी असलेल्या ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या सुद्धा गेल्या. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती शिवसेनेतल्या अर्धा डझन वरिष्ठांची. त्याचं झालं असं की आज सकाळी शिवसेना आपला उमेदवार काही जाहीर करत नव्हती. इतर सगळे 6 उमेदवार जाहीर झाले होते. त्यांच्या पक्षाची लगबग विधिमंडळाच्या आवारात सुरूही झाली होती. तिकडे शिवसेनेचे जवळपास अर्धा डझन वरिष्ठ नेतेही विधिमंडळात दिसू लागले. जसं ज्योती वाघमारेंचं नाव जाहीर झालं तसं काही जण विधिमंडळातनं बाहेर पडले आणि त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ नेते आणि 5 वेळा खासदारपद भूषवलेले आनंदराव अडसूळ. आम्ही त्यांना गाठलं आणि उमेदवारीवरती प्रश्न केला. हे ज्योती वाघमारे नाव आज आम्ही ऐकतो, म्हणजे आज त्यांना देणार हे आत्ता शेवटच्या क्षणाला आम्हाला हे कळलं. शेवटी पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान ठेवायचा असतो. आपल्या मुख्य नेत्याने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे. अगदी वरून अमित शहांपासून सगळ्यांनी दिलेला आहे. 2 वर्ष पूर्ण झाली, 10 राज्यपाल नियुक्त झाले, परंतु माझा नंबर लागलेला नाही. आता मी त्यांना शेवटी ही ऑफर दिली होती की राज्यपाल सोडा, पण तुमच्या कोट्यातून कमीत कमी मला राज्यसभा तरी द्या. काय मागणी नव्हती. प्रत्येक वेळी हो हो म्हटलं जातं आणि काही केलं जात नाही. आम्हाला अनुभव आहे तो. ते देणार नाही, दिलेलं नाही, देणारही नाही. आता आनंदराव अडसूळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवत असतानाच मुख्य नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागतही केलंय. पण कुठे ना कुठे त्यांची नाराजी समोर तरी आली. यावर एकनाथ शिंदेंनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय, ते आधी पहा. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे, का मेसेज गेलेला आहे की चांगलं काम केलं, आपण पक्षासाठी काम केलं, पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी काम केलं आणि समाजासाठी काम केलं, प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर नक्कीच पक्ष विचार करत असतो. पक्ष हा चांगल्या काम करण्याची नोंद घेत असतो. आणि मी देखील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता चांगला जो काम करेल त्याला नक्कीच अशा प्रकारच्या संध्या मिळतील. इकडे भाजपने मात्र मोठ्या उत्साहात आपल्या 4ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातले भाजपचे सगळेच बडे नेते उपस्थित होते. सगळ्या आमदारांच्या गर्दीमध्ये भाजपचे 4ही उमेदवार